देवळा येथील देह विक्री करणाऱ्या त्या महिला बांगलादेशीच पोलीस तपासात झाले निष्पन्न। देवळा येथे देह विक्री करताना पकडलेल्या त्या दोघी महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात अनधिकृतपणे भारतात वास्तव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दिली। देशात बांगलादेशी घुसखोरांची सर्वत्र चर्चा असताना देवळा तालुक्यात बांगलादेशी महिला सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। देवळा मालेगाव रस्त्यावर असलेल्या एका लॉजवर चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी शुक्रवार दिनांक 21 रोजी धडक कारवाई करत 2 पीडित महिलांची सुटका केली होती। गुप्तचरांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी आज सापळा रचून छापा टाकला होता। देवळा मालेगाव रस्त्यावरील हॉटेलच्या वरच्या मजल्यावर जबरदस्तीने डांबून ठेवलेल्या महिलांची सुटका करण्यात आली होती। या कारवाई दरम्यान रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते। हॉटेल व्यवस्थापक दीपक ठाकरे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। सुटका करण्यात आलेल्या महिला बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। याबाबत सखोल चौकशी केली असता सदर महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे। स्वतःची ओळख लपवून भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अनधिकृतपणे घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सीमेत प्रवेश केला व भारतात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याचा गुन्हा या दोन्ही बांगलादेशी महिलांवर दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारपत्र अधिनियम 1995 अन्वये व परकीय नागरिक आदेश 1948 अन्वये देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पुढील तपास करीत आहेत। नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, विनय देवरे, पोलीस हवालदार इंद्रजित बर्डे, नितीन बारहाते, श्रावण शिंदे, संदीप चौधरी, महिला पोलीस नाईक माधुरी पवार, ज्योती गोसावी, स्वाती चव्हाण, हिरा टोंगारे, पुष्पा राऊत, योगेश तनपुरे, ऋषिकेश सपकाळे, मनोहर मोहारे, सुनील गांगोडे, सुनील जगताप, अश्विन धोत्रे यांनी सदर कारवाई केली होती। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी राजपाल आहिरे, देवळा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।